श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 1 ते 30 जून मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्यात कन्या राशीच्या व्यक्तींना कोणत्या नवीन संधी मिळणार आहेत? करिअरमध्ये मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आर्थिक अडचणी दूर होऊन स्थैर्य निर्माण होणार का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद वाढणार की काही गैरसमज निर्माण होणार? कौटुंबिक वातावरण शांत आणि समाधानकारक राहील का? चला तर जाणून घेऊया कन्या राशीचे सविस्तर जूनचे मासिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिना कन्या राशीच्या व्यक्तींसाठी नियोजन, मेहनत आणि स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून देणारा ठरणार आहे. या महिन्यात तुम्ही प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या स्वभावातील शिस्त आणि बारकाईने काम करण्याची वृत्ती अनेक ठिकाणी तुमच्या उपयोगी पडणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली काही कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि त्यामुळे मनाला समाधान मिळेल. या महिन्यात तुमच्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. घर आणि काम या दोन्ही ठिकाणी संतुलन राखण्याचा प्रयत्न करावा लागेल. काही वेळा मानसिक ताण जाणवू शकतो, कारण प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याचा तुमचा स्वभाव तुम्हाला जास्त विचार करायला भाग पाडेल. मात्र संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास परिस्थिती हळूहळू सुधारेल. आर्थिक बाबतीत हा महिना सावधगिरीचा राहील. खर्च आणि बचत यामध्ये योग्य समतोल ठेवणे आवश्यक राहील. काही नवीन लोकांशी ओळखी वाढतील ज्या भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, पुरेशी झोप आणि मानसिक शांतता यांची विशेष गरज भासेल. एकूणच जून महिना कन्या राशीसाठी आत्मपरीक्षण, प्रगती आणि स्थैर्य निर्माण करणारा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने जून महिना कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा राहू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील शिस्त, नियोजन आणि अचूकता यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले एखादे काम पूर्ण झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. कार्यालयातील वातावरण काही वेळा तणावपूर्ण राहू शकते. सहकाऱ्यांमधील मतभेद किंवा स्पर्धेमुळे मानसिक ताण वाढू शकतो. मात्र कोणत्याही परिस्थितीत शांत राहून काम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या महिन्यात नवीन संधी मिळतील. व्यापारात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. नवीन ग्राहक जोडले जातील आणि जुन्या व्यवहारातून आर्थिक लाभ होईल. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. महिन्याच्या शेवटी अचानक कामाचा ताण वाढू शकतो. काही व्यक्तींना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. परदेशाशी संबंधित कामातूनही फायदा होण्याचे संकेत आहेत. एकूणच मेहनत आणि संयम यांच्या जोरावर तुम्ही प्रगती साधाल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात जून महिना मिश्र अनुभव देणारा ठरू शकतो. काही वेळा घरात आनंदाचे वातावरण राहील तर काही वेळा छोट्या कारणांवरून तणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या स्वभावातील स्पष्टपणा काही व्यक्तींना खटकू शकतो. त्यामुळे बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करणे आवश्यक राहील. आईवडिलांचे मार्गदर्शन या महिन्यात अत्यंत उपयोगी ठरेल. त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. घरातील एखाद्या सदस्याच्या समस्येमुळे मानसिक चिंता वाढू शकते, पण तुमच्या समजूतदारपणामुळे परिस्थिती सुधारेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. घरात एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा शुभकार्य होण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. महिन्याच्या शेवटी घरातील वातावरण अधिक शांत आणि सकारात्मक होईल. जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. आर्थिक जीवन. आर्थिक दृष्टिकोनातून जून महिना कन्या राशीसाठी सावधगिरी आणि नियोजनाचा राहील. उत्पन्न स्थिर राहण्याची शक्यता आहे, पण खर्चही वाढू शकतो. घरगुती गरजा, आरोग्य किंवा प्रवासावर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून काही प्रमाणात फायदा मिळू शकतो. मात्र नवीन गुंतवणूक करताना घाई करू नका. कोणत्याही आर्थिक व्यवहारात कागदपत्रे नीट तपासा. उधार दिलेले पैसे परत मिळण्यात विलंब होऊ शकतो. महिन्याच्या मध्यावर अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळेल. बचतीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक राहील. अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळेल. महिन्याच्या शेवटी आर्थिक परिस्थितीत सुधारणा जाणवेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने जून महिना भावनिक आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचा राहील. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा वाढेल. नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. मात्र जास्त विचार करण्याची सवय आणि संशय यामुळे काही वेळा गैरसमज निर्माण होऊ शकतात. छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे टाळा. संवादातील स्पष्टता नातेसंबंध मजबूत ठेवण्यास मदत करेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची चांगली साथ मिळेल. घरातील जबाबदाऱ्या दोघे मिळून पार पाडाल. काही वेळा आर्थिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, पण समजूतदारपणामुळे परिस्थिती सुधारेल.
महिन्याच्या शेवटी जोडीदारासोबत एखादा प्रवास किंवा आनंददायी क्षण अनुभवायला मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि जवळीक वाढेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी जून महिना मेहनत आणि एकाग्रतेचा राहील. अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरेल. काही विद्यार्थ्यांचे लक्ष इतर गोष्टीकडे वळण्याची शक्यता आहे, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन आवश्यक राहील. शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत उपयोगी ठरेल. नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. काही विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची संधी मिळू शकते. महिन्याच्या शेवटी एखाद्या परीक्षेत यश मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल अधिक वाढेल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी तुम्ही ध्यान, प्रार्थना आणि जप यांचा आधार घ्याल. घरात धार्मिक वातावरण निर्माण होईल. काही व्यक्तींना एखाद्या संत व्यक्तीचे मार्गदर्शन मिळू शकते. देवभक्तीमुळे मनातील अस्वस्थता कमी होईल. सकाळी लवकर उठून ध्यानधारणा केल्यास मानसिक शांतता मिळेल. या महिन्यात अध्यात्म तुम्हाला सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास देईल. प्रवास. जून महिन्यात काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे. प्रवासातून नवीन अनुभव आणि फायदेशीर ओळखी मिळतील. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे नियोजन होऊ शकते. धार्मिक प्रवासाचेही योग दिसत आहेत. वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक राहील. महिन्याच्या शेवटी एखादा प्रवास मानसिक समाधान देणारा ठरेल. दूरच्या व्यक्तींशी भेट होण्याची शक्यता आहे. उपाय. बुधवारी गणपतीची पूजा करा. ओय बुम बुधाय नमः मंत्राचा जप करा. हिरव्या मुगाचे दान करणे शुभ राहील. गरजू विद्यार्थ्यांना मदत करा. राग आणि जास्त चिंता टाळा. घरात नियमित धूप लावा. पक्ष्यांना दाणे टाकल्यास सकारात्मक ऊर्जा मिळेल. एकूण हा महिना कन्या राशीसाठी मेहनत, नियोजन आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा दिसून येईल. काही ठिकाणी मानसिक ताण जाणवेल, पण तुमचा संयमी आणि शिस्तप्रिय स्वभाव तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. कौटुंबिक आणि प्रेमसंबंधांमध्ये समजूतदारपणा आवश्यक राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरेल. आध्यात्मिक गोष्टींमुळे मानसिक शांतता मिळेल आणि मन अधिक स्थिर राहील. एकूणच जून महिना कन्या राशीसाठी अनुभवातून शिकवण देणारा, स्थैर्य निर्माण करणारा आणि भविष्यासाठी मजबूत पाया तयार करणारा ठरणार आहे. हा महिना मेहनत, जबाबदाऱ्या आणि प्रगतीचा ठरणार आहे. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात हळूहळू सकारात्मक बदल दिसतील. काही ठिकाणी मानसिक ताण जाणवेल, पण तुमची शिस्त आणि संयम तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. कौटुंबिक आणि प्रेमसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवणे गरजेचे राहील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. एकूणच जून महिना कन्या राशीसाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि भविष्यासाठी स्थैर्य निर्माण करणारा ठरणार आहे. धन्यवाद.